रामकृष्ण हरी मंडळी, आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त 12 दिवसामध्ये 12 योगासनं रोज दुपारी 12 वाजता या अतिशय सुंदर अशा मालिकेमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्र हो, दररोज फक्त 1 मिनिट करा आणि विना औषध गोळी आयुष्यभरासाठी तंदुरुस्त राहा हे टायटल ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटलं असेल, परंतु या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती ऐकून तुम्हाला खात्री पटेल आणि मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही दररोज 1 मिनिटासाठी मी सांगितलेल्या अवस्थेमध्ये बसलात तर तुम्हाला देखील याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही। विनंती असेल की व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, प्रत्येक स्टेप त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या। अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्य विषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत। चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही। मित्रांनो, हल्ली बऱ्याच लोकांना अनेक आजारांनी ग्रासलेला आहे आणि जेव्हा आजार होतात तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यात येतं ते म्हणजे औषध, गोळ्या, इंजेक्शन, टॉनिक आणि सलाईन। मात्र लक्षात ठेवा, आपल्या पूर्वजांनी, ऋषी मुनींनी, साधू संतांनी योगासन नावाचा जो प्रकार आपल्यासाठी उपलब्ध करून दिलाय तो अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने नैसर्गिकरित्या आपल्याला तंदुरुस्त ठेवू शकतो, आजारापासून दूर ठेवू शकतो, असलेल्या आजारांना काढून टाकण्यासाठी नैसर्गिक मदत करू शकतो, कायम स्वरूपासाठी आपल्याला निरोगी ठेवू शकतो। मात्र आपल्याला हे फुकट मिळतं म्हणून याची किंमत नसते, परंतु आजपासून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्याल आणि याची अंमलबजावणी तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आणाल याची मला 100% खात्री आहे। मित्र हो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भुजंगासन नावाच्या योगासनाबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे। यामध्ये हे नेमकं योगासन करण्याची शास्त्रोक्त पद्धत कुठली आहे, हे योगासन करत असताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, कोणी करावं कोणी नाही करावं, आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आसन नियमित करण्याचे 12 शास्त्रोक्त फायदे कुठले आहेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। मित्र हो, हे असं आसन आहे ज्याच्यामुळं आपले सगळे जे व्हायटल म्हणजे महत्त्वाचे अवयव आहेत, मेंदू असेल, फुफ्फुस असेल, हृदय असेल, पोटातले सगळे पचन अवयव असतील किंवा प्रजनन अवयव असतील, हे सगळे तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होणार आहे। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा फायदा आहे, याच्यामुळं आपल्या पाठीचा आणि कमरेचा जो कणा आहे तो एकदम लवचिक राहण्यासाठी आणि तो तंदुरुस्त राहण्यासाठी मदत होते। आणि आपल्याला माहित आहे हल्ली मणक्याचे आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत आणि नेमकं मणके आणि त्याच्या बाजूला असणारे जे स्नायू आहेत यांना तंदुरुस्त करण्याची नैसर्गिक क्षमता या भुजंगासनामध्ये आहे। दुसरा महत्त्वाचा फायदा, हल्ली बऱ्याच लोकांची पोटाची चरबी, पोटाचा घेर वाढलेला आहे आणि तो कमी करण्यासाठी याच्यामुळे शास्त्रोक्त मदत होणार आहे। तिसरा महत्त्वाचा फायदा, हल्ली पचन विकार बऱ्याच लोकांना होतात, दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहतात, वेळी अवेळी जेवण असेल, फास्ट फूड असेल, रात्री उशिरा येऊन जेवण करणं, लगेचच झोपणं, याच्यामुळे पचन शक्ती धोक्यात आलेली आहे। मात्र हे जर तुम्ही 1 मिनिटासाठी केलं तर याच्यामुळे तुमचं मंदावलेलं पचन चांगलं सुधारेल, तुमच्या पोटामध्ये पाचकरस चांगले स्त्रावले जातील आणि खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होईल। ते अतिरिक्त तिथं साचून राहणार नाही, म्हणून पचनाच्या संबंधित मग बद्धकोष्ठता असेल, ऍसिडिटी असेल, पोटगच्च होणं, गॅस होणं, ह्या देखील समस्या नैसर्गिकरित्या निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। चौथा महत्त्वाचा फायदा आहे, पोटामध्ये असणारे जे सगळे अवयव आहे, लिव्हर असेल, स्वादुपिंड असेल, जठर आहे, आतडी असतील, किडन्या असतील, यांचा देखील रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी मदत होणार आहे। कारण जेव्हा तुम्ही ह्या आसनामध्ये बसणार आहात तेव्हा त्या सगळ्या अवयवांची चांगली नैसर्गिक मसाज होणार आहे आणि जेव्हा ही मसाज होते तेव्हा आपण वरून तर त्या अवयवाला मसाज करू शकत नाही, परंतु ही अशी अवस्था, अशी पोज आहे ज्याच्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांना मसाज होते आणि मसाज झाली की तिथलं रक्ताभिसरण सुधारतं, मंद झालेलं रक्ताभिसरण पुन्हा चांगल्या प्रकारे होतं, तो अवयव चांगला कार्यान्वित होतो, तिथं जमा झालेले जे विषारी घटक आहेत, टाकाऊ घटक आहेत, ते निघून जाण्यासाठी मदत होते। पाचवा महत्त्वाचा फायदा, जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमची छाती, फुफ्फुस अशी प्रसरण पावतात, एक्सपांड होतात आणि फुफ्फुसामध्ये चांगल्या मोकळेपणाने हवा जाण्यासाठी मदत होते। फुफ्फुसावरती आलेला जो ताण आहे, दिवसभर तुम्ही असंच बसलेला असता किंवा तुमच्या श्वासाकडे तुमचं लक्ष नसतं, अशा वेळेला फुफ्फुसाचे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते। जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमच्या फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढून फुफ्फुसाच्या संबंधित असणारे जे आजार आहेत, मग तुम्हाला अस्थमा असेल
श्वसन विकार वारंवार होत असेल, वारंवार कफ सर्दी खोकला होत असेल, तर हा देखील दुरुस्त होण्यासाठी, याच्यापासून बचाव होण्यासाठी मदत होते. 6वा महत्वाचा फायदा, या आसनामुळे तुमची मान आणि खांदे तंदुरुस्त आणि मजबूत होण्यासाठी मदत होते. खांदेदुखीचा त्रास बऱ्याच जणांना असतो, कारण नेहमी आपण असंच बसतो असतो, तेव्हा खांद्याची व्यवस्थित हालचालच आपली होत नाही, खांद्याची व्यवस्थित स्ट्रेचिंगच आपल्या होत नाही, मान देखील आपली सतत एकाच अवस्थेमध्ये मोबाईल बघत असताना, लॅपटॉप बघत असताना असते. परंतु याच्यामुळं तुमच्या मानेच्या देखील स्नायूमध्ये बळकटी येणार आहे आणि मानेच्या मणक्यामध्ये देखील चांगली तंदुरुस्ती येणार आहे. 7वा महत्वाचा फायदा, बऱ्याच लोकांना दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळं पाठ आणि कंबरदुखी बहुतांश वेळेला दिसून येते. खास करून महिलांच्या मध्ये ही समस्या जास्त दिसून येते, परंतु ह्या योगासनाच्या नियमित सरावानं तुमची पाठ आणि कंबरदुखी देखील चांगल्या प्रकारे निघून जाण्यासाठी मदत होणार आहे. 8वा महत्वाचा फायदा, ज्या लोकांना दिवसभर थकवा असतो, आळस असतो, अजिबात एनर्जी नसते, अशा लोकांना देखील या आसनामुळे थकवा दूर होण्यासाठी आणि दिवसभर उत्साही राहण्यासाठी मदत होणार आहे. 9वा महत्वाचा फायदा, हे आसन जर तुम्ही नियमितपणे केलं तर तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमच्या मेंदूची कार्यक्षमता वाढेल, तुमची स्मरणशक्ती वाढण्यासाठी मदत होईल, तुमचं नैराश्य दूर होईल, अतिविचार येत असतील किंवा सतत तुम्ही चिंताग्रस्त असाल, अँझायटी असेल, या सगळ्यांच्या पासून नैसर्गिकरित्या दूर राहण्यासाठी हे आसन तुम्हाला मदत करणार आहे. माऊली, फक्त तुम्ही करून बघा, फक्त 1-2 दिवस नाही तर दररोज ह्या आसनाची तुम्ही प्रॅक्टिस करा. महिनोन्महिने, वर्षानुवर्ष औषध समजून करा, औषधाची गरज पडणार नाही. असलेली औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने कमी किंवा बंद होण्यासाठी 100% मदत होईल. 10वा महत्वाचा फायदा, जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय सुधारणार आहे आणि चयापचय सुधारलं की तुमचं वजन कमी होण्यासाठी मदत होईल. तुमच्या शरीरामध्ये कधीही अतिरिक्त चरबी, अतिरिक्त फॅट किंवा अतिरिक्त वजन वाढणार नाही, ते नियंत्रित राहण्यासाठी मदत होईल. 11वा महत्वाचा फायदा, जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमच्या हृदय आणि फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्या चांगल्या मोकळेपणानं वाहतील, तिथलं रक्तप्रवाह चांगला होईल, तिथं कधीही ब्लॉकेजेस होणार नाहीत. झालेले असतील तर ते हळूहळू निघून जाण्यासाठी देखील नैसर्गिक शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होऊ शकते. आणि 12वा महत्वाचा फायदा, या आसनामुळे तुमच्या व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे मणक्याच्या हाडांची जी माळ आहे ती तंदुरुस्त राहणार आहे. त्याच्यामध्ये असणारा जो स्पायनल कॉर्ड आहे, मेंदूकडून आलेला जो वायरिंग आहे, बंच आहे चेतापेशींचा, तो देखील सुरक्षित राहणार आहे, तिथं कसलाही त्रास होणार नाही. आणि जेव्हा हे मणके मजबूत राहतील तेव्हा तुमची पायदुखी असेल, सायटिका नावाचा आजार असेल किंवा पाय बधीर होणं, मुंग्या येणं, आग पडणं, न्यूरोपॅथीच्या ज्या समस्या आहेत त्या देखील दुरुस्त होतील आणि भविष्यात त्याचा धोका देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यासाठी मदत होईल. एवढंच नाही तर या आसनामुळे तुमच्या शरीराचं पोश्चर चांगलं सुधारेल, तुमचं शरीर हे असं डौलदार दिसेल, तुम्हाला कधीही पाठीमध्ये कुबड येणार नाही, कधीही तुम्ही झुकल्यासारखं वाकल्यासारखं चालणार नाहीत आणि म्हातारपणी सुद्धा तुम्ही ताठ मानेनं आणि ताठ पाठीनं नक्की चालू शकाल आणि तुम्ही तुमचा रुबाब चांगला टिकून राहील. तर मित्र हो, हे झाले नियमित भुजंगासन करण्याचे 12 आरोग्यदायी शास्त्रोक्त फायदे. आता पाहूया हे आसन नेमकं कशा पद्धतीनं करायचंय. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, जमिनीवरती मॅट किंवा चटई, सतरंजी काय जे तुमच्याकडे असेल ते टाकायचं आहे आणि हळूहळू तुम्हाला आसन स्थितीमध्ये जायचं आहे. काय करायचंय, अगोदर तुम्हाला एका अंगावरती होत होत अशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्या पोटावरती झोपायचंय. हे अशा पद्धतीनं, हे बघा, पायाचे जे बोट आहेत ती आपली आकाशाकडे असली पाहिजे, पायाचे तळवे एकमेकाला जुळले पाहिजेत, हे एकमेकाला पायामध्ये अंतर नसलं पाहिजे. हे हात जे आहेत ते अगदी अशा पद्धतीनं शरीराला इथं आणून ठेवा. ही सुरुवातीची स्थिती आहे, तुम्ही बघू शकता, हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपले दोन्ही तळहात जे आहेत आपल्या खांद्याच्या तिथं आणून ठेवायचे आहेत. आपले कोपरे आहेत ते आपल्या शरीराला लागले पाहिजे, असे शरीरापासून लांब नसले पाहिजेत, शरीराला लागले पाहिजेत, हे अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, लांब श्वास घेत घेत आपलं डोकं, त्याच्यानंतर आपली छाती आणि त्याच्यानंतर आपलं पोट असं अनुक्रमे वर वर उचलत न्यायचं आहे, लांब श्वास घेत घेत. बघा, आणि आता आपल्याला काय करायचंय, आपली मान शक्य तितकी वर न्यायचा प्रयत्न करायचा, आभाळाकडे बघायचंय. बघा, आपलं पोट हे बेंबीपर्यंतच वर उचललेलं पाहिजे, त्याच्या वर नाहीये. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान आहे. आता आपला सगळा ताण आपल्या कमरेच्या खालच्या बाजूवर आलेला आहे आणि आपल्या खांद्यावरती आलेला आहे.
खांदे दोन्हीही समान एका सरळ रेषेमध्ये राहतील. एक खाली वर, एक खाली एक वर असं नाही राहिलं पाहिजे. जास्तीचा ताण त्याच्यावरती नाही आला पाहिजे आणि मान शक्ती तितकी वर केली पाहिजे. ह्या अवस्थेमध्ये तुम्ही सुरुवातीला 15 सेकंद, त्याच्यानंतर 30 सेकंद आणि हळूहळू वाढवत 1 मिनिट म्हणजे 60 सेकंदापर्यंत जर रोज तुम्ही ह्याची प्रॅक्टिस केली तर खूप चांगले रिझल्ट तुम्हाला याचे बघायला मिळते. हे अशा पद्धतीने वर येताना पण लांब श्वास घेतला होता, आल्यानंतर तो सोडला आणि ह्या अवस्थेमध्ये राहिला थांबल्यानंतर आपल्याला नॉर्मल श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. राम कृष्ण हरी मनातल्या मनात म्हणा आणि आसन हळूहळू सोडत असताना आपल्याला काय करायचंय, सगळ्याच शरीराचा जो वरचा भाग आहे तो हळूहळू खाली आणायचा आहे. अशा पद्धतीनं राम कृष्ण हरी, अशा पद्धतीनं 1-2 मिनिट ह्या अवस्थेमध्ये थांबा. त्याच्यानंतर परत 1 मिनिटासाठी, अर्ध्या मिनिटासाठी, परत थोड्या वेळ थांबून परत 1 मिनिटासाठी, अर्ध्या मिनिटासाठी या आसनाचा सराव करा. तुम्ही याची 3 आवर्तनं थोड्या वेळ थांबून मध्ये करू शकता. पण मात्र कमीत कमी दिवसातून 1 मिनिट तरी हे आसन तुम्ही करायचं आहे, तरच तुम्हाला या आसनाचे शास्त्रोक्त फायदे करून घेता येणार आहेत. आता हे कुठल्या वेळेला करायचंय? शक्यतो कुठलंही योगासन तुम्ही सकाळी उपाशी पोटी करा. सकाळी जर तुम्हाला वेळ नसेल तर दुपारचं जेवण झाल्यानंतर साधारण 4 तासांनी हे आसन तुम्हाला करायचं आहे. कारण पोट रिकामा असणं अत्यंत महत्वाचं आहे, तरच याचे चांगले फायदे आपल्याला होऊ शकतात. आता पाहूया हे आसन कोणी करायचं. हे आसन सर्वजण करू शकतात, लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सगळेजण करू शकतात. परंतु ज्या लोकांना मानेच्या मणक्याचा किंवा पाठीच्या मणक्याचा तीव्र स्वरूपाचा आजार आहे, डॉक्टरांनी असं वळायला नाही सांगितलेलं आहे, काळजी घ्यायला सांगितली, अशा वेळी ते करत असताना डॉक्टरांचा सल्ला घ्या किंवा करू नका, किंवा सावकाशपणे जेवढं शक्य आहे तेवढंच तुम्ही करा. पोटाचं ऑपरेशन झालं असेल, हर्नियाचा आजार असेल, अल्सरचा आजार असेल तर अशा वेळी देखील खबरदारी घेणं तुम्ही आवर्जून गरजेचं आहे. गरोदरपणामध्ये करू नका, मासिक पाळीमध्ये सुद्धा करू नका. मासिक पाळीच्या आधी तुम्ही 100% करू शकता. कारण आणि अजून एक महत्वाचं सांगायचा राहिला फायदा की पुरुषांच्या आणि स्त्रियांच्या प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी, प्रजनन अवयवांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी सुद्धा हे आसन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करणार आहे. हे देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर नक्कीच आता हा व्हिडिओ चालू असताना हे आसन कुणी करून बघितलं आणि आजपासून हे आसन करायला कोण सुरुवात करणार आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. आणि या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे देखील आम्हाला सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे हे देखील कळवायला विसरू नका. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील फक्त 1 मिनिट करून विना औषध गोळी तंदुरुस्त राहता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असा मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तूर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.